राज्यातील तीनही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटदाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटी विरहित रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसह कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे राज्यातील सुमारे 42,000 वीज कंत्राटी कामगारांचा काल रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत संप सुरू झाला आहे। रास्तापेठेतील विद्युत पारेषण वितरण कंपनीसमोर आंदोलन करून बेमुदत संप पुकारण्यात आलाय। राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे, त्यांच्या विविध मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा या वीज कंत्राटी कामगारांनी व्यक्त केली। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 42,000 कंत्राटी कामगार रात्रीपासून हे आंदोलनात सामील झाले आहेत। प्रशासन जर या मागण्यांकडे कानाडोळा करत असेल तर कंत्राटी कामगारांसाठी बेमुदत आंदोलन पुढे सुरू राहणार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात लवकरच विचार करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केली आहे। आज या ठिकाणी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सुमारे 42,000 वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं, कारण ते आमचे ऊर्जा मंत्री आहेत। या कंत्राटी कामगारांच्या मागण्या खूप सोप्या आहेत। यांना कंत्राटदारांकडून जी आर्थिक पिळवणूक होते ती दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार या ठिकाणी अपेक्षित आहे। या ठिकाणी कायम कामगारांची वेतनवाढ होते, या देखील कामगार खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यांची देखील वेतनवाढ यावेळी होणे हे अपेक्षित आहे। या सर्व राज्यभरामध्ये आज 36 जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगार हे रात्रीपासून आंदोलनात गेलेले आहेत आणि प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे। ऊर्जा मंत्री महोदय सूचना करून देखील प्रशासन जर का कानाडोळा करत असेल तर हे कंत्राटी कामगार हे बेमुदत आंदोलन पुढे रेटून नेणार आहेत। एवढंच आमचं या ठिकाणी शासनाला विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी या वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यावरती लवकरात लवकर विचार करावा। नागरिकांना वेठीला धरणे हे आमच्या संघटनांचं काम नाही आहे। या 30 संघटना याच्यामध्ये कृती समितीच्या माध्यमातून सामील झालेल्या आहेत। यांना न्याय द्यावा ही ऊर्जा मंत्री यांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे।